नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। नमस्कार, पहिली वेळच बीड सिटी मध्ये रेल्वे आलेली आहे, तरीही पहा सर्व पब्लिक बीड सिटीच्या ह्याच्यासाठी बघण्यासाठी पूर्ण पब्लिक जमा झालेली आहे। तरी सगळा ह्याला आनंद झालेला आहे। सगळे बीड सिटीमध्ये पहिलीच वेळच रेल्वे बघण्यासाठी पूर्ण पब्लिक आणि बीड शहरामध्ये पहिलंच हे रेल्वे स्थान चालू झालेलं आहे। तरी बीड सिटी आणि आता सध्याच्या काळामध्ये सर्व आनंद बीडवाल्याला सर्वांना आनंद झालेला आहे। तरी बीड सिटीला येण्या जाण्यासाठी आणि सर्व कामासाठी व्यवस्थित गोरगरिबांना कामं लागतात रेल्वेमुळं असे। नमस्कार, बीड सिटीतील आता नवीनच रेल्वे 17 तारखेला नवीनच मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी बीड शहरात रेल्वे प्रवास सुरू झालेली आहे। तरीही बीड सिटीतील सर्व लोक रेल्वे पाहण्यासाठी आपल्या ट्रॅकवर आलेले आहेत आणि आता बीड सिटीला प्रथमच आनंद, बीड शहरातील लोकांना प्रथमच आनंद झालेला आहे। नमस्कार, महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। एकूण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या कालखंडातला हा बीड जिल्हा म्हणून जो आहे आणि हा सांस्कृतिक ऐतिहासिक जिल्हा म्हणून जो जिल्हा आहे, तर या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हा रेल्वेचा जो प्रश्न आहे तर तो प्रलंबित होता। आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वे प्रशासनाचं बीड रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करून आज हा जो रेल्वेचा प्रश्न जो आहे तर तो कुठेतरी सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो। नेमक्या या बीड वासियांच्या काय भावना आहेत तर आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। काय भावना आहेत भैया? खूप आनंद होतोय, इतक्या प्रतीक्षेनंतर खूप साऱ्या पिढ्या या रेल्वेसाठी झटत होत्या, झिजत होत्या, आंदोलन वगैरे करत होत्या। आज आमच्या पिढीला म्हणजे आमच्या 25-30 वर्षाच्या पिढीला खूप आनंद होत आहे आणि बीडकरांच्या आणि सर्व बीड जिल्हावासियांच्या वतीने महाराष्ट्र शासन, रेल्वे प्रशासन आणि इथले आंदोलनकर्ते जेही आतापर्यंत ज्यांनी आंदोलन केलं आहे त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। बीड मध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रेल्वेचा जो प्रश्न आहे आज कुठेतरी तो निकाली लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। बीड जिल्हा हा सातत्याने चर्चेत राहिलेला जिल्हा आहे आणि आज या ठिकाणी ही ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी सर्व बीडकरांना ही श्रेय जाते। आज या ठिकाणी या कुठलीही गोष्ट चांगली होत असेल किंवा वाईट होत असेल तर त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने राजकारण होतं, परंतु या ठिकाणी हा रेल्वेचा जो प्रश्न आज कुठेतरी सुटलेला पाहायला मिळतो आणि जनमानसांमध्ये हा आनंदाचा क्षण या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणी क्या बोलते पब्लिकचे या ठिकाणी लाडके जनतेमधले एक संवाद साधणारे या ठिकाणी युट्यूबर आहेत, त्यांचंही खूप फॅन फॉलोइंग आहे, तर ते त्यांच्या भावना आज आपण जाणून घेणार आहेत। काय भावना आहेत आपल्या? आज बीड शहर के अंदर बहुत खुशी का माहौल है, क्योंकि बीड के अंदर काफी टाइम से हम तो हमारे बचपन से देख रहे हैं, आए टाइम है तो जो 3 पीढ़ी से देख रहे तो रेल नहीं थी। हमारे खुश नसीब है कि हम है तो जो बीड के अंदर रेल देख रहे और सभी यहाँ पर हिंदू मुस्लिम सब भाई है तो जो एकजुट होकर यहाँ पर खुशी का माहौल बना रहे। अब बीड के अंदर भी बोलना चाहूंगा, एकजुट लोग आए, कुछ राजकारण की वजह से काफी टाइम हो गया था रेल को, कोई बोला था रेलवे स्टेशन इधर होना, कोई बोला था इधर होना, या कुछ बजट पास हुआ था, कुछ बजट वापिस चले गया था, बजट भी वापिस चले गया था। इसके बाद चलो खैर पुराने बातों को दे दो उधर फेंके, अपने को है तो जो आज अपने बीड शहर के अंदर रेल आई तो मैं मेरे तरफ से और पूरे बीड वालों की तरफ से खुशी का माहौल देखते हैं तो जो पूरे बीड को मुबारकबाद देता हूँ, हार्दिक शुभेच्छा देता हूँ। तो ऐसी बीड वालों आप एक दूसरे से मोहब्बत रखो और रेलवे स्टेशन को अच्छे से अच्छा बरकरार रखो। इतना प्यारा जो सजा हुआ है तो इसको वैसी जगह नहीं दो। और ये रूट जा रहा बीड टू अहमदनगर, बीड टू परली, ये रूट मिल गया
तो बीड़ वालों बहुत बहुत मुबारक, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इससे बीड़ वासियों को क्या लाभ मिलने वाला है? बीड़ वासियों को बीड़ टू मुंबई, बीड़ टू है तो जो नगर से है तो जो इधर परली से कौन सा रूट जा रहा है, हैदराबाद, और ट्रांसपोर्ट लाइन ज्यादा बढ़ जाएंगी, जो व्यावसायिक है बढ़ जाएगा, और जो गरीब थे बेरोजगार थे उनको रोजगार मिलेंगी। जैसा कि छोटी छोटी बात है, छोटी छोटी रोजगार बोले कि ठेले वाले उनका चलन बढ़ जाएगा, पानी वाले उनका चलन बढ़ जाएगा, लॉजिंग का चलन बढ़ जाएगा, ऑटो रिक्शा का चलन बढ़ जाएगा। तकरीबन है तो जो बीड़ के अंदर 50% है तो जो रोजगार लोगों को मिल जाएगा रेलवे स्टेशन से। तो बीड़ को अभी एक प्रश्न या तो एक उपस्थित किया जा रहा है कि बीड़ रेलवे स्थानक को किनका नाम दिया जाना चाहिए, नहीं क्या? अब ये तो पब्लिक के डिमांड पे है, इसमें कास्टिंग नहीं होना चाहिए, जो है तो सबके लिए सुटेबल जो नाम रहेगा वही जो है तो गवर्नमेंट को चाहिए। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम रखो, सबके अपने भावना है ना, सब बोले मतलब तो सब गवर्नमेंट ने भी चाहिए सबका ख्याल रखो, कुछ अच्छा सा नाम सजेस्ट कर देना चाहिए। मेरे हिसाब से तो ओपनिंग के पहले से तो जो नाम होना चाहिए था, क्योंकि बाद में विवाद नहीं हुआ था। इतने अच्छे से भीड़ के अंदर है तो जो पहली बार रेल आई तो अच्छे से पूरा काम होना चाहिए था और नाम उसका पहले ठहराना चाहिए था। लेकिन महाराष्ट्र न्यूज पुडारी के माध्यम से आप पूरे बीड़ की पब्लिक को क्या संदेश देना चाहते? मैं बोलना चाहता हूँ पूरे भीड़ को, खुश रहो, अच्छे रहो, बाहर सब एक रहो, और नाम के वास्ते रेलवे स्टेशन के नाम के वास्ते लड़ो मत, झगड़े करो मत। जो भी ऊपर के जो नेता लोग हैं जो तय करेंगे उस पे आप है तो जो डिपेंड रहो। क्यों? क्योंकि अपने बीड़ शहर के अंदर बार बार ये बोलना चाह रहा मैं कि अपने बीड़ शहर के अंदर रेलवे स्टेशन फर्स्ट टाइम आया, उसको बंद मत करो। तो ये बोलना चाहूंगा, और ऐसी है तो जो न्यूज चैनल को भी सपोर्ट करो। और क्या बोलती है बीड़ की प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।